नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे अनेक शेतकऱ्यांना आता मिळत नाहीत। यापूर्वी काही शेतकऱ्यांना काही टप्प्यांचे पैसे मिळाले, मात्र आता काही शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे मिळत नाही किंवा असे अनेक शेतकरी आहेत की त्यांचं ऑनलाईन अप्रूव्हल दिसतंय परंतु पैसेच येत नाही, किंवा अनेक असे शेतकरी आहेत की त्यांनी नवीन फॉर्म भरलाय परंतु त्यांचं फॉर्म अप्रूव्हल होत नाही। म्हणजे नमो शेतकरी योजनेचे पैसे येत नाही किंवा पीएम किसान योजनेचे पैसे येतात किंवा पीएम किसान योजनेचे पैसे येत नाही, नमो शेतकरी योजनेचे पैसे येतात। म्हणजे काही शेतकरी असे आहेत की दोन्ही योजनांपैकी एकाचे पैसे येतात, एकाचे पैसे येत नाहीत। ऑनलाईनचा प्रॉब्लेम आहे किंवा मेसेज येत नाही किंवा बँक लिंक नाही, अशा अनेक अडचणी आहेत आणि अशा अडचणीमुळे अनेक शेतकरी या दोन्ही योजनांपासून वंचित आहेत। यामुळे राज्य सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलाय। निर्णय असा आहे की राज्य सरकारने जिल्हा स्तरावरती 411 लोकांची नेमणूक केली आहे। आता 411 लोक नेमके कोण? आपल्याला पीएम किसान योजना किंवा नमो शेतकरी योजनेविषयी तक्रार करायची असेल किंवा आपल्याला येणारी अडचण सॉल्व्ह करायची असतील किंवा आपल्याला काही विचारायचं असेल या योजनेविषयी, तर हे 411 लोक कोण आहेत याविषयी महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय पारित केलेला आहे। आणि या शासन निर्णयामध्ये महाराष्ट्र शासनाने सर्व गोष्टी स्पष्टपणे सांगितलंय। आपण या व्हिडिओमध्ये पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना याविषयी 411 लोकांची नेमणूक करण्यासंदर्भात जो शासन निर्णय जाहीर केलाय, या शासन निर्णयाविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण बातमी या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून 13 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने हा शासन निर्णय पारित केला आहे। आणि या शासन निर्णयामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी 411 लोकांची मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणांद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला आहे। आणि या महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या शासन निर्णयामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कृत आहे। त्याचबरोबर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्य सरकारने सुद्धा ही योजना सुरू केलेली आहे। यानुसार शेतकरी कुटुंबांना 2000 रुपये प्रति हप्ता असे 3 समान हप्ते म्हणजे एकूण 6000 रुपये देतात। त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे सुद्धा 6000 रुपये हे देतात। या सर्व योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्या कारणाने महाराष्ट्र शासनाने हा शासन निर्णय जाहीर केला आहे। आणि या शासन निर्णयामध्ये जी लोक नेमणूक केलेली आहे, या लोकांच्या नेमणुकीनुसार अवर सचिव यांच्या 4 जागा या ठिकाणी आहेत। NIC मुंबई तंत्र सहाय्यक एक जागा असणारे, सॉफ्टवेअरवाले असणारे, त्याचबरोबर संगणक चालक असणारे, कार्यालयीन सहाय्यक असणारे, तंत्र सहाय्यक असणारे, शिपाई असणारे, संगणक चालक हे 34 असणारे, त्याचबरोबर तालुका नोडल अधिकारी, पीएम किसान तथा तालुका कृषी अधिकारी कार्यालय सर्व मुंबई व मुंबई शहर तालुका वगळून असे 355 लोके म्हणजे तब्बल 411 लोकांची ही एक फळी निर्माण केलेली आहे। आणि जर समजा तुम्हाला पीएम किसान योजनेसंदर्भात कोणतीही अडचण असो, ऑनलाईन पद्धतीची अडचण असो, पैसे येत नसतील, त्याचबरोबर किंवा ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल किंवा KYCचा काही प्रॉब्लेम असेल किंवा पोर्टल रिलेटेड जर काही अडचणी असतील, या सर्व अडचणी यांवरती मार्ग काढण्यासाठी तुम्हाला या 411 जी लोक आहेत या 411 लोकांपर्यंत तुम्हाला जायचं आहे। त्यामुळे या शासन निर्णयामध्ये प्रधानमंत्री पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना यांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी राज्य स्तरावरती, तालुका स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती या तिन्ही स्तरांवरती ही लोक काम करणार आहेत। त्यामुळे पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजने सर्व योजनांचे जे लाभार्थी आहेत त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती असल्या कारणाने महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।